सरासरी काढत असताना जर आपल्याला अशी रेंज दिली, रेंज म्हणजे 181 पासून 568 पर्यंत ज्या काही संख्या असतात त्याच्यामध्ये 3 प्रकारचे क्वेश्चन असतील। एक असेल नैसर्गिक संख्यांचा, दुसरा सम आणि तिसरा असेल विषम। अशा वेळेला काय करायचं, ही जी रेंज आहे ती एकदा व्यवस्थित समजून घ्यायची। ती रेंज आहे 181, त्यानंतर 182, त्यानंतर 183 आणि असं करता 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 567 असेल आणि त्याच्यानंतर असेल आपला 568। ही आपली रेंज असेल। तर या रेंजमध्ये काय करायचं, जेव्हा आपण नैसर्गिक संख्यांचं उत्तर काढतोय तर ह्या सगळ्या संख्या काय आहेत सांगा, नैसर्गिक आहेत। मग अशा वेळेला ॲव्हरेज काढताना आपण काय करत असतो, रेंजवाला फॉर्म्युला पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 म्हणजे या ठिकाणी येईल 181 अधिक 568 आणि त्याला करायचं भागिले 2 आणि यांची एकदम आरामात बेरीज वगैरे एकदम सिंपल वेने करून घेऊ आपण। 8 आणि किती आला 9, त्यानंतर 8 आणि 6 इथं 14चा 4, हातचा 1, 5 आणि 1 6 आणि 1 7, 749 भागिले 2 आणि आपलं शेवटचं उत्तर मिळेल आपल्याला। तर बे 1 बे, बे 3 6, बे 7 14, इथं बे 8 पॉईंट बे 5 10। आन्सर असेल आपलं 374.5। क्लिअर एकदम। मग आता जेव्हा तुम्हाला या अशा टाईपचा एक क्वेश्चन विचारला जाईल, समसंख्यांची सरासरी किती, तर हा सेम फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करू शकतो, ज्यामध्ये पहिली समसंख्या घ्यायची, मग ती पहिली समसंख्या ह्या रेंजमधली घ्यायची। आता ह्या रेंजमध्ये जर आपण बघितलं तर 181 ही काही समसंख्या नाही आहे। पहिली समसंख्या काय दिसते मला इथं 182 आहे, तर मी घेणार इथं पहिल्यांदा 182, त्यानंतर प्लस शेवटची समसंख्या ह्या रेंजमध्ये आहे 568। काय 568, तर काय करायचं इथे घ्यायचं 568 आणि त्याला करायचं भागिले 2। आता जर मी यांची बेरीज केली तर इथं 8 आणि 2 इथे येणार आहे 10, हातचा आला 1, 8 आणि 6 14 आणि किती आला 15, हातचा आला 1, 5 आणि 1 6 आणि 1 7, 750 भागिले 2 आणि मग त्याला डिवाइड केल्यानंतर आपलं येणार आन्सर बे 1 बे, बे 3 6, बे 7 14, बे 5 10 म्हणजे उत्तर असेल आपलं 375। म्हणजे समसंख्यांचा सरासरी विचारली तर पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या त्या रेंजमधली भागिले 2। आता याच पद्धतीने जेव्हा विषम संख्यांचा आपल्याला प्रश्न विचारला जाईल तर मी तुम्हाला मांडणी करून देतो। कशी मांडणी होईल माहिती आहे, तर ह्या रेंजमधली सगळ्यात पहिली विषम संख्या असेल 181 आणि ह्या रेंजमधली सगळ्यात शेवटची विषम संख्या असेल 567। ठीक आहे, तर इथे येईल 567 आणि या बेरजेला आपल्याला करायचे भागिले 2। याचं उत्तर काय असेल ते कॅल्क्युलेट करा आणि प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा। थँक्यू सो मच।